पंचायत समितीच्या प्रलंबित विषयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बीडीओंना निवेदन। घनसावंगी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत विविध प्रलंबित विषयासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त बीडीओ प्रदीप कदम यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे। यावेळी घनसावंगी तालुक्यातील विविध गावांमध्ये पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला, दुसरा व तिसरा हप्ता वेळेवर न पडणे, संबंधित इंजिनियर गावात वेळेवर न जाणे, तसेच घरकुलाचे रोजगार हमीचे मस्टर्ड वेळेवर न पडणे यासाठी आज निवेदन देण्यात आले आहे। त्याचबरोबर सिंचन विहिरी, सार्वजनिक कामाचे मस्टर अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी व ग्रामपंचायत अडचणीत आलेले आहेत, त्यातून मार्ग काढून मस्टर लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन हे प्रश्न सोडवावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बीडीओ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। निवेदनावर रवींद्र आर्दड, रमेश धांडगे, धनंजय देशमुख, शेख खलील, सुनील कोल्हे, पंडित पवार, नारायण कोल्हे, विठ्ठल नाईक, हनुमान आनंदे, शैलेश झालटे, रफिक शेख, प्रदीप वराडे, कैलाश ढेरे, भागवत कोकाटे, नवनाथ उगले, रवी राऊत, दत्ता राऊत, परमेश्वर तौर, भरत तौर, गणेश वराडे, मुक्ताराम सोनावणे, बाळासाहेब उडान, बाळासाहेब तौर, राजेश सोनावणे, अंशीराम गायकवाड, शिवाजी राठोड, अण्णासाहेब भानुसे, सुरेश गरड, ज्ञानदेव कचरे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत। एसटी मराठी न्यूज महाराष्ट्र, संतोष तडपे, घनसावंगी। सर, दुकानाचे पंचनामे केले काय? पुराचे काय मला काही दुकानदार होते साहेब, ज्याचे काही किराणा दुकान होते किंवा दुसरे काही दुकान होते, याचे नुकसान झाले। गोदाकाठच्या विहिरी ज्या विहिरी गावाला बुजल्या होत्या त्या विहिरीचे अद्याप काही पंचनामे बहुतांश झालेच नाही आणि जमिनी खरडून गेलेल्या। विहिरीचे पंचनामे नाही? हा, म्हणजे असे गाव आहेत का? म्हणजे सर्व तुम्हाला भोगगाव घ्या, मंगरूळ घ्या, तेच करा। आता काय स्थिती आहे की जिथं खरोखर नुकसान झालं आमच्या भागात इकडले पण विहिरी दबलेत ना काही विहिरी आहे ना सगळ्या विहिरीचं तर सगळ्या तालुक्यात मंगरूळ घ्या, गाव आहे, काय करू साहेबांच्याकडे पुरवठा विभाग आहे, त्यांना सर्वे त्यांच्याकडे तुम्हाला मी एक खरं सांगू साहेब, तुमच्या लोकांकडे कृषी सहाय्यकाकडे आणि तलाट्याकडे जे सगळं डिटेल आहे त्यांच्याजवळ। फक्त काय माहिती का, वरून पण आता जे सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही आणल्यासारखं करा, ते निरवाडल्यासारखं करा, हे सरकारचं धोरण आहे, पैसे द्यायला नाहीत म्हणून हे वेळ मारून वेळ मारून तुम्हाला GR होता, तुमच्या काही लोकांनी शेतकऱ्याला अशी भेव दाखवलं की बाबा जर तुमची जर खेडीने जमीन गेली पोट खराबी कमी होईल, आणि मग शेतकरी काहीतरी सांगा साहेब काय तुला जमीन खरडून गेली काय विषय? हा, जमीन खरडून गेली आहे का? GR मध्ये आहे GR मध्ये आहे साहेब ते सगळं। हे गोदावरी विहिरीचा प्रश्न पूर्ण तालुक्याचा आहे, विहिरीचा पूर्ण तालुक्याचा। हो, दुकानाचा पर्यंत सुरू होतो आणि गुंजला संपतो। ते 60-70 किलोमीटर मधलं एक पण गाव सोडू नका। मुख्यमंत्री घोषणा केली पार्टीवर काम करावं लागेल। 2025 मी सांगतो, हा, 2024 द्या आम्हाला। माझ्याकडे जेवढे आम्ही त्याच्यानंतर तुम्हाला महिना 2 महिने देऊ, कारण ते मोठा जनावरांचे गोठे आणि जनावरांचे गोठ्याचे पंचनामे ते झालेले नाहीत। गोदाकाठचे जनावरांचे गोठ्याचे पंचनामे झालेले नाहीत। दुकानाचे आम्हाला आदेशच नाही आलेली, जी आरोप नाही आला त्याचा दुकाना, किराणा दुकाना नाही म्हणते डायरेक्ट त्याला कोणाचे जनावर गेले, कोंबड्या गेल्या, शेळ्या गेल्या, काही काही जाणार काय ह्याचेच केले नाहीत। तसं पण आपण एक चर्चा चालतंय मुळे सरकडे तारीख द्या, चालतंय आणि एक तालुका अधिकारी आपण मीटिंग लावू, चालतंय। लोक हां, चालतंय। इथं काय? हां सर, घरकुलाला वाळू, घरकुलाचं वाळू, तिकडे वाळू, घरकुलाला वाळू।
नाही घरकुलची वाळूचं कसं आहे की आता 12 घाट आपले आता काय परवडत नाही प्रोसेसमध्ये आहे. 12 घाट पाडल्या निश्चित झाली असेल करून हां. त्याच्यापैकी राखीव ठेवले की तुम्हाला ते घरकुलसाठी ते तिचं हां. पाठवलाय प्रस्ताव आम्ही. चालतं बोला ना. प्रस्ताव गेले तर आमच्याकडून. वर्षे 24-25 आहे तर 25-26 बा जवळपास आता आज हे आपण एक एक गाव चालू आहे. हे वाटतं. हे सकाळपासून 9-10 गावाचे केले. किती दिवसापासून चालू आहे तुमचं हे सगळं? गेल्या किती दिवसापासून चालू आहे? प्रोसेस प्रक्रिया किती दिवसापासून चालू आहे? 15 दिवस 20 दिवस झाले. एवढं सोपं नाही आहे. नाही आणि तुम्ही मी तर प्रोसेस तुम्हाला चालू काय आहे. 20-25 तारखेपर्यंत माझं हे कंप्लीट करतोय मी 25. हां. आणि नंतर 24. 25 तारखेला सगळं तालुक्यात आंदोलन आहे. हा, झालं आता माझे थोडं राहिलं आहे. हां. म्हणजे आता काही राहिलेले 5-6 गाव आहेत फक्त आता. हां. 5-6 गाव पण करायचे. सरस गव्हाण